मराठा आंदोलक मनोज सरांगेंनी कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्याचा आरोप करत संताप व्यक्त केलाय। तसंच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरांगेंनी केली आहे। तर अंतरवली सराटीमध्ये आमच्या महिलांवर पोलिसांनी हल्ला केला असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरही निशाणा साधलाय। आमचं हैदराबादचं गॅझेटियर छत्रपती संभाजीनगर आणि जालना दोघांत मिळून 2,56,000 कुणबी आहेत। हे कुठे गेले दाखवा आम्हाला। आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय। ती आमचं राहणे तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे। आमचं म्हणणं तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला द्या। तुमच्या 7-12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू द्या। ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये, काय अडचण आहे? ओबीसीला कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय भाऊ? 89-90 ला मंडळ गठीत केला गेला। मंडळाला 3 कामं सांगितली। तुम्हाला माहित असलं तर मला इथंच उत्तर द्या, नसलं तर नंतर द्या। मंडळाला 3 कामं सांगितले। ज्या जाती ओबीसी आरक्षणात घालायच्या त्या जातीची यादी तयार करा, ओबीसीची जनगणना करा आणि या जाती आरक्षणात घालायच्या त्यांना मागासिद्ध करा। हेच केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे रूल आहेत ना, याच्यात विरुद्ध नाही येत ना। मंडळनं कोणता सर्वे केला ते आम्हाला एकदा दाखवा मराठ्याला। तरी आमचा विरोध नव्हता, तुम्ही आम्हाला करायला लागलेत म्हणून ह्या गोष्टी पाहिजेत। आता नाही का फॅक्टरी टाकली का पोरं पैदा करायची? 4 वर्षात 60% लोकसंख्या छगन भुजबळची झालीच कस काय? ओबीसीची 60% लोकसंख्या कशी झाली याचं उत्तर आम्हाला द्या। हे कोणाला मान्य आहे का? 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली यांची डायरेक्ट 30% आरक्षण हाणलं मराठ्याचं आरक्षण। तुमची 90 ते 94 4 वर्षाच्या काळात जर 60% लोकसंख्या होती तर 94 ते 2026 पर्यंत मग तो 750 झाले असते ना टक्के। ज्या दिवशी आमच्या आईला मारलं, का बोलू नये आम्ही त्यांच्या आईवर? त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस कदर करत नव्हतं। बंदुकी छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्तेने मारलं। सहन करून दाखवा फक्त मला तुम्ही, माझं फक्त एवढंच म्हणणं, तुम्ही फक्त सहन करून दाखवा। आज तुम्ही मराठ्यांच्या भूमिकेत त्या तुम्ही फक्त सहन करून दाखवा। आईच्या छातीवर पाय देणं, तिला मारणं, तिला गोळ्या घालणं, नाकं तुटून गेले, कानं तुटून गेले म्हणतो मी तुम्हाला। आणि मुख्यमंत्री म्हणते पोलिसालाच मारलं माझ्या लोकांनी, माझे पोलीस आहेत, जनता तुमची नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।